आपल्या संस्कृतीमध्ये उपवासाला खूप प्राचीन काळापासून महत्त्व आहे. आधुनिक वैद्यकात देखील उपवासाचं महत्त्व अधोरेखितच केलं गेलंय. उपासाने चक्क कॅन्सरही बरा करता येऊ शकतो की काय, याच्यावर आता संशोधन सुरू आहे. अजून याच्याकरता काही ठोस प्रमाण मिळालेलं नाहीये बरं का. पण साहजिकच प्रेग्नंट मुलींना असं वाटू शकतं की आपण उपवास केला पाहिजे. उपवास करणं प्रेग्नन्सीमध्ये तितकं रेकमेंडेड नसतं. काय आहे ना, की तुमच्या पोटातला जीव, तुमचं बाळ कायम तुमच्याकडनं पोषण घेत आहे. तुम्ही उपवास केलात तरी त्याचं पोषण घेणं बंद होणार नाहीये आणि तुमच्या शरीराला कीटोन्स, जे घातक असतात, ते बनवायला लागू शकतात. आणि म्हणूनच प्रेग्नन्सीत उपवास करू नये असं आपण सांगतो. आता आपण मात्र पूर्वीच्या उपवासाला अगदी कन्व्हिनियन्सनी बदलून टाकलेलं आहे. आपण साबुदाणा खातो. साबुदाणा भारतात कधी आला माहिती आहे? 1930-40 साली. त्यापूर्वी साबुदाणा भारतात अस्तित्वातही नव्हता. उपास चालत आलाय हजारो काळांपासून. त्यामुळे जी त्या मानाने तितकीशी हेल्दी गोष्ट नाही आहे, ती मोठ्या प्रमाणात आपण खायला लागलोय आणि त्यालाच उपवास म्हणायला लागलोय. तो उपवास तर उपाशी राहण्यापेक्षाही जास्त धोकादायक. त्यामुळे प्रेग्नन्सीत उपवास करू नका. देवाला मनोभावे नमस्कार करा. त्याचे आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळतील. हॅपी प्रेग्नन्सी, हॅपी बर्थडे.